डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका बसतोय। डिझेल महागलेलं आहे, त्यामुळे नांगरणी मशागतीची गणितं बिघडली आहेत। मशागतीचा खर्च वाढलाय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। या शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी संवाद साधलाय, बघूया। काय येतील शेतकरी मला काय सांगाल की पेट्रोल दर वाढ झाली काय? आता म्हणजे परवडत नाही, पण नाविलाजामुळे कुठंतरी जाणं भागायचे ना। घरात बसून आता काही कामं राहते शेतकऱ्यांना, अन्न नेणं कुठे बी कचू कारवे। आता पेट्रोलचे एवढे भाव झाले, सामान्य माणसानं शेतकऱ्याला पीक नाही, पाणी नाही, पावसाच्या अडचणी राहत्या। एकदा पाऊस झालं तर ते आपत्ती येतं, काही टाइम दुष्काळ पडतो, त्याच्यात या महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांनी काय करायचं? आता अक्षरशः काही वेळेस नागर राहतो वावरामध्ये तर पेट्रोलच्या अडचणी येतात, परवडत नाही। शेती सुद्धा परवडत नाही हल्ली। समजा 4 लिटर डिझेल एका तासाला लागतं, एका मेहनतीला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मेहनतीला लागतं 4। शेतकऱ्यानं पिकवायचं काय आणि भांडवल खर्चायचं काय? म्हणते आपण बघितलं तर अक्षरशः 108च्या पार पेट्रोल गेल्याने अक्षरशः वाहनधारकांना मोठे नाराजीचे सूर यावेळी दिसून येत असून वाढलेली पेट्रोल डिझेल दर वाढ शेतकऱ्यांसह वाहनधारकांना मान्य नसल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, महाराष्ट्र न्यूज, सिन्नर, नाशिक।